निस्वार्थी, म्हणून आजही जग करतय त्यांची आरती. अरे चराचरात पसरलेली आहे त्यांची कीर्ती. आणि ज्या साधूंनी या भूमीवरती अवतार घेतला ती आहे माझ्या महाराष्ट्राची धरती, माझ्या महाराष्ट्राची धरती. साधूंचा अवतार कुठं होत असतो सज्जन हो? ज्या कुळामध्ये परमार्थ आहे ते कुळ पवित्र आहे, ज्या गावात परमार्थ आहे तो गाव पवित्र आहे, ज्या तालुक्यात परमार्थ आहे तो तालुका पवित्र आहे, ज्या जिल्ह्यात परमार्थ आहे तो जिल्हा पवित्र आहे, ज्या राज्यात परमार्थ आहे ते राज्य पवित्र आहे, ज्या देशात परमार्थ होतो तो देश पवित्र आहे. आणि अशा पवित्र पुण्य पावन देशामध्ये हरीचे दास अवतार जेथे हरीचे दास साधू अवताराला येत असतात सज्जन हो. आणि हा आपला पावन महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये साधू संतांचे, तुकोबा ज्ञानोबांचे पाय लागले. म्हणून तुम्हाला आम्हाला आजच्या वैज्ञानिक युगामध्ये लोकांना वाटतंय अमोल दादा की संत विचारे काळाच्या ओघात मागे पडले, परंतु संत विचारे काळाच्या ओघात मागे पडले नसून आपण अधोगतीच्या प्रवाहात वाहत चाललो असल्यामुळे आपण त्याच्यापासून दूर चाललोय. म्हणून आपला गैरसमज होतोय की आपण संत विचारे मागे चाललो. संत विचार कालही नव्हते मागे, आजही नाहीत आणि इथून पुढे भविष्यातही राहणार नाहीत. जर संत विचारापासून जर समाज दूर गेला असता तात्या, तर ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्याला लाखोंचा जनसमुदाय आलाच नसता. किती प्रेम असतं महाराज त्या सोहळ्यामध्ये. आपण वारकरी आहात, आपल्याला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत महाराज. आम्ही नेहमी सांगत असतो, संपूर्ण विश्वामध्ये गाजतोय माऊली तुकोबांचा पालखी सोहळा. गळ्यात असू द्या तुमच्या पवित्र तुळशीची माळा आणि कपाळाला गोपीचंदनाचा टिळा. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता काटेकोरपणे पाळा. आमचा देव किती असू द्या मायबाप काळा. ज्याला लागला त्याचा लळा त्याच्या जीवनाचा निश्चितच बोलणार आहे मळा. आणि काय असतो एकमेकाविषयी जिव्हाळा त्याचा पाहू माऊलींचा. हे माझ्या वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबा तुकोबारायांचं वैभव आहे महाराज. साधू संतांनी संत कोणाला म्हणायचं? ज्यांच्या अंतकरणातून काम क्रोधाचा झालाय अंत, जे नेहमी राहतात शांत, ज्यांना आवडतो एकांत, हृदयात असतो कायम भगवंत, त्यांना म्हणतात संत महाराज. जादू करून कोणी त्या साधू होतो का हो? आणि जादू करून जर साधू झाले असते तर या जगात जिकडे तिकडे दादा साधू झाले असते. जादू करून साधू होता येत नाही. अरे महादू जरी असला तरी त्याला साधू होत नाही. जादू करून कुठं साधू होते का महाराज? साधू होण्याकरता तसे तत्व पाहिजे. वारकरी संप्रदायाची विचारधारा त्याच्या जवळ असावी लागते आणि समाजासाठी जीवन जगण्याची समर्पित भावना पाहिजे, तर साधू होता येतं महाराज. तुकोबाराय मूळचे वैकुंठातले, परंतु या ठिकाणी येऊन तुकोबारायांनी असा परमार्थ केला महाराज आणि जगाला असा परमार्थ दाखवून दिला. लोकांना सांगितलं, अरे चला वैकुंठाला, तुम्ही हे सगळं सोडा
कारण याच्यामध्ये काही येणार नाही. तुकोबारायांची भक्ती जर पाहिली ना महाराज, तुकोबारायांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती सज्जन हो. सिक्क जांभळी खोकला आणि वेळ तुकाची वाया गेला. एवढाच जीवनातला वेळ ज्यांच्या वाया गेलाय ते तुकोबार आहेत. आणि त्या तुकोबारांनी जगापुढे एक असा आदर्श निर्माण केला मायबाप, की जगाला दाखवून दिलं अरे या जगतामध्ये फक्त आणि फक्त परमात्मा सत्य, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. फक्त या जगामध्ये देव सत्य आहे. म्हणून त्या सत्य असणाऱ्या परमात्म्याची सेवा करा. इतरत्र त्याच्या व्यतिरिक्त कोणीच येणार नाही. मनाला उपदेश करत असताना तेच सांगितलंय मायबाप. अरे मना नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल वाजवान सोडविना तेव्हा मायबाप. त्यावेळेला कोणी सोडवणार नाही महाराज. सोडविना बंधू पाठची बहीण शेजची कामिना दूर आहे. कोण सोडते महाराज? सोडविना राजा देशीचा चौधरीना अनेक सोयीनी भली भली, कुणीच सोडू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एकाच कृपानी वाचोनिया. म्हणून जो सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे ना, अरे त्याचं स्मरण कर. जगामध्ये ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाव आहे ना महाराज, ज्याचे गरज तापवाडे, अरे कळी काळ पाया पडे. जो जगाचा भक्षक असणारा काळ आहे महाराज, तो काळ सुद्धा त्याच्या नामापुढे पाया पडतो ना. ही ताकद महाराज भगवंताच्या नामाची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात इतरत्र न वावरता तू जीवनामध्ये भक्तीचा श्वास कर, अट्टास कर आणि त्याच्यासाठी प्रयत्न कर. कारण त्याच्यासाठी उद्धार होण्याकरता, तुझं जीवन सफल होण्याकरता परमात्म्याने तुला निर्देश दिला. म्हणून याच्यासाठी केला होता अट्टहास जो तुकोबारायांचा वारंवार आपल्याला सांगण्याचा जो मुद्दा आहे ना महाराज, हे जीवन त्याच्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी अट्टहास करा. नाहीतर महाराज परमार्थ जर नाही केला ना तर हे जीवन वाया गेलं म्हणून समजायचं. तुम्हाला लक्षात आणून देण्याकरता एक गोष्ट सांगतो. एका मुलीचं लग्न झालं मनोहर महाराज. ती मुलगी, तिचा पती बाहेर देशात राहत होता माऊली. तर बाहेर देशात राहणारा माणूस काही 4 दिवसाला, 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला येत नसतो. त्याचा जो विजा आहे, पास आहे, काय त्याप्रमाणे त्याचा वर्षा 2 वर्षाला येणं. परंतु नवीन लग्न झाल्यावर कसं असतं, घरातले लोक म्हणतात दादा की आपला पाहुणा आला पाहिजे, जावाई आला पाहिजे. कारण आताच अधिक मास होऊन गेला. आमच्या माऊलीने सांगितलं अधिक मासाचं गिफ्ट. कारण कसं आहे तात्या, ही गोष्ट आम्हाला याच धोंड्याच्या महिन्यात कळायला लागली. याच्या अगोदर आम्हाला अनुभव नव्हता. धोंड्याच्या महिन्यात जावायला थोडासा अधिक मान असतो. आम्ही नेहमी म्हणत असतो नाकाचा मोती ठेवी घाण, पण राखे जावयाचा मान हे सासूबाईचा सन्मान असतो महाराज. आणि प्रत्येक जण त्या जावयाला फोन करायचं, सासू फोन करायची, सासरा फोन करायचा, अहो जावाई या या. पण जावयाचं एकच उत्तर महाराज, आय एम बिझी, आय एम बिझी. का? कारण दुबईला राहत होता महाराज. तर तिथल्या देशातली कमान एवढी तरी आपल्याला भाषा बोलावं लागेल ना. त्याचं एकच उत्तर यायचं, आय एम बिझी. पण शेवटी कसं असतं, प्रत्येकाने आग्रह केला, मेहुण्यानी फोन केला, मेहुण्यानी दुसऱ्या मेहुण्यानी फोन केला, शेवटी मेहुणीनी फोन केला आणि सांगितलं दाजी अहो या ना, किती दिवस झालं माझी बहीण आली नाही, तुम्ही आला नाहीत, आमच्या घरातले लोक वाट पाहतायत हो. शेवटी माणसामध्ये माणुसकी असती महाराजांची. ज्या दिवशी माणुसकी जागा होती ना, त्या दिवशी माणसाला कळवळा येतो. जावायला वाटलं ठीक आहे येतो. येणाऱ्या रविवारी 2 तासाकरता जावायने सांगितलं मी येईल. ठीक आहे म्हटले. मुंबईच्या विमानतळाला येण्याचं निवेदन झालं महाराज. इकडं ज्या ठिकाणी जावा येणार होत्या असा पूर्ण महाराज मंडप वगैरे सजून ठेवला. गावातल्या 5-50 पुढाऱ्याला जेवायला पण सांगितलं मनोहर महाराज. चांगले टाईट कपडे घालणार येतात. त्या कधी कधी चांगल्या कपड्याचा फायदा पण होतो आणि कधी कधी असा तोटा होतो की तो कधीच भरून निघत नाही. म्हणून माणसाच्या अंगावरती नेहमी चांगले कपडे असावे, पांढरे शुभ्र कपडे असावे. कारण चांगले कपडे असावे परंतु त्याला डाग लागला असं आपलं जीवन नसावं महाराज. एवढं पवित्र जीवन जगायला मिळते, त्याचं नाव वारकरी संप्रदाय महाराज. 5-50 पुढारी जेवायला सांगितले. पंचपक्वान्नाचं जेवण केलं. भिवंडी शहरात, कल्याण शहरात, ठाणे शहरात नामांकित असे असणारे आचार्य आणले. प्रत्येक स्वयंपाक बनवला, एवढा सुंदर स्वयंपाक बनवला.
प्रत्येकाला पाठ टाकला. बैठकीमध्ये सगळ्यांची बैठक बसली आणि फक्त आता जावाई विमानतळावरून येणार आणि एवढी प्रतीक्षा होती. तेवढ्यात जावयाचा फोन आला. पूर्वी लँडलाईनचे फोन होते, घरात फोन वाजला, सासू पळत गेली. सासूला वाटलं नक्कीच माझ्या लाडक्या जावयाचा फोन असेल. गेली आणि फोन उचलला. तिकडून जावयाने फोन उचलल्याबरोबर सांगितलं, हॅलो अहो सासूबाई, मला काही यायला जमणार नाही. सासून पुढचा शब्द देखील ऐकला नाही. मला दम दिशा फोन आदळला. फोनचे 10-12 तुकडे झाले आणि सांगताना काय सांगायचं होतं जावयाला, सासूबाई मी जर आत्ता भादोडला जर आलो आणि ही माझी एवढी महत्वाची मीटिंग आहे, ही मीटिंग सोडून जर मी भादोडला आलो तर माझं सगळं गबाळ घेऊन मला पुन्हा भादोडला यावं लागेल आणि पुन्हा MIDCत कामाला जावं लागेल. म्हणून माझी महत्वाची मीटिंग करणं गरजेचं आहे, त्यामुळे माझं येणं होत नाही. एवढं सुद्धा सासूला प्रतीक्षा नव्हती. महाराज तन 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 करत बैठकीमध्ये आले. 5-50 लोक सुनील महाराज जेव्हा बसले होते. माणसं पण असे खतरनाक असतात. एखाद्या घरचं मनोहर महाराज निमंत्रण जर नसलं ना आणि त्या घरचं जर निमंत्रण असतं, माणसं हात पायात सारून असतात. त्यांना माहित असतं की ही संधी पुन्हा नाही, संधीचं सोनं झालं पाहिजे. माणसं असे थांबलेले होते. महाराज फक्त आता ताटातला घास उचलायचा आणि तोंडात घालायचा, एवढं प्रत्यक्षात होते महाराज. तेवढ्या सासूबाई तन 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 करत आली आणि सांगितलं, घ्या खाऊन. माणसाला राग आला. अरे 4-4 वेळेला निमंत्रण दिलंय की तुम्ही. एक तर तुमच्या मोठ्याच्या घरचं निमंत्रण नसतं आणि भेटलं तर ही अपेक्षा. ते पण असे वस्ताद होते महाराज. त्यांनी ताटावरचा तात्या एकही शिल्लक शीत सुद्धा ठेवला नाही. तरी ती बाई म्हणायला लागली, अख्खा स्वयंपाक वाया गेला का? अरे ज्याच्या करता तो स्वयंपाक केला म्हणून तो जेवायला न आल्यामुळे व्यवहारातला स्वयंपाक जर वाया जात असेल तर हा 3.5 हाताचा नरदे माझ्या परमात्म्याने तुम्हाला आम्हाला फुकट दिलाय महाराज. ज्याच्या करता नाही वापरला, त्याच्या करता जर नाही वापरला, ज्याच्या करता मिळाला त्याच्या करता नाही जर वापरला तर तो वाया नाही गेला तर काय महाराज, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. अरे त्या ताटातला घास मुखामध्ये जाईल एवढी सुद्धा त्या मृत्यूकडे वेळ नाही. म्हणून तुम्ही भक्ती जैसी काळे काय महाराज प्रमाणपणे घेतली लोणियाची उंडी, मासी पंख पाकडी तव हे सरी. जैसी काळा नळाची या तोंडी, हे इतकं लवकर जळी बुड बुड देखता देखता हा निघून जातो महाराज. एवढा आपल्या हातात काही नाही. काकड्याच्या अभंगामध्ये आपण रोज म्हणतो, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, पुढे हुशार थोर आहे ओळ सांगा. काही नचले मन आपल्या ठिकाणी काही त्या ठिकाणी आपलं चालणार नाही. म्हणून क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करा? क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आपल्याला प्रत्येकाला भवसिंधू तरुण जायचं आहे आणि भवसिंधू तरुण जाण्याची जबाबदारी जर कशात असेल तर ती परमात्म्याच्या नामामध्ये आहे. जो कोणी परमात्म्याचं चिंतन करीन ना मनोहर महाराज, भवसिंधूची काय कोडे, दावी वाट चाले पुढे, तारू भला पांडुरंगन, पाय विजो नेदी अंग. तुमचा पाय सुद्धा भवसागरात विजू देणार नाही. ही ताकद माझ्या तुकोबारांनी सांगितली. म्हणून जीवनामध्ये तुम्ही भक्तीसाठी अभ्यास करा. आणि साधू संतांनी आम्हाला तेच सांगितलंय महाराज, 100% हमीचं आणि गॅरंटीचं साधन या जगतामध्ये जर काय असेल तर ते नाम आहे महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवशाने भेटे पांडुरंग. पांडुरंग 100% भेटण्याचं माध्यम जर या जगात फक्त भक्ती आहे. भक्ती व्यतिरिक्त तुम्ही जे जे काही कराल ना महाराज, ते सगळं वाया जाणार आहे. कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण,
कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे आणि न घडे सर्वता. इतर जी साधनं आहेत ना महाराज, ती तुम्हाला कळणार देखील नाही आणि घडणार देखील नाहीत. म्हणून तुकोबारायांनी साधू संतांनी आम्हाला सांगितलं भक्ती पंथ घोष होता. झाला आणि तो भक्ती करण्याकरता, अरे आईच्या उदरात असताना परमात्म्याला आपल्याला आपण प्रत्येकाला हाक मारली, देवा अरे गर्भवासाचं दुःख सहन होत नाही देवा, याच्यातून बाजूला काढ रे. त्याच्याकरता आपण प्रत्येकाने नवस केलाय महाराज. नवस सांगितलं देवा इथलं दुःख मला सहन होत नाही, कारण काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा देवा, अरे सहनच होत नाही. एक वेळा बाजूला काढ. 100% आठवीनं पाय हा माझा नवस. कुठं उदरात असताना त्यावेळेला दुःख सहन होत नव्हतं म्हणून नवस केला. आणि देवाला वाटलं बाळ आहे, शेवटी बाळाच्या अंतकरणामध्ये मन नसतंय महाराज. देवाला वाटलं ठीक आहे, पहिलं वचन आहे, बॉन्ड लिहून दिलाय मी, आठवीनं पाय हा माझा नवस. 100% देवा तुझं मी बाहेर आल्याला नाव घेईल, फक्त मला एकदा आईच्या उदराच्या बाहेर काढ. देवाला वाटलं, देवानी 9 महिने 9 दिवसाला ठरलेल्या वेळाप्रमाणे त्याला बाहेर काढलं. बाहेर आल्याबरोबर तात्या ही गुलाबी हवा त्याला सापडली ना, त्याला लक्षात आलं अरे इथं सगळा लबाडाचा कारभार आहे, काही बोला खपून जाते. सत्य गोष्टीला जिथं अजिबात किंमत नाही त्याला महाराष्ट्र म्हणायचं का मला? असं नाहीये तात्या. सत्य जो त्रिकालाबाधित अबाधित जे सत्य आहे ना ते सत्यच राहणार. म्हणून सत्याचा स्वीकार करा, जीवनात उजेड पडल्याशिवाय येणार नाही. आजकाल असा फॉर्म्युला झालाय दादा, ज्याच्या खिशात जास्त नोटा लोकांना वाटते सगळ्यात तोच मोठा, पण ज्याच्या खिशामध्ये तात्या नोटा जगात त्याच्या एवढा कोणी वागत नाही खोटा. आणि अशा वागण्याने त्याचाच होतोय बाबा तोटा. आणि एकदा का व्हायला लागला तोटा, मग खिशात किती असू द्या नोटा, अरे देवाच्या मनात आल्या देव कधी पण काटा. त्याच्या मनात त्याला जमत नाही, मग देवाने काढू नये काटा. म्हणून तुम्ही साधू संतांना भेटा. अरे कितीही जीवनात असू द्या तुमच्या पापाचा साठा, त्याच्यातून सुद्धा ते धावतील तुम्हाला योग्य वाटा. आणि साधू संतांनी जर दाखवल्या योग्य वाटा तर तुमच्या जीवनात उसळतील आनंदाच्या लाटा. आणि हे सांगण्यासाठीच आम्ही बांधलाय फेटा. असे खतरनाक आहेत त्या, आणि सगळं बाजूला सारतात आणि असत्य गोष्टीच्या मागे लागतात. असत्य एवढ्या लोकांना पचायची सवय लागली. मला नेहमी सांगायचंय सज्जन हो, दुय्यम मार्गाने वाईट पद्धतीने तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये संपत्ती गोळा करण्याचा जर प्रयत्न केला ना, ही संपत्ती अजिबात तुम्हाला सुख लागू देणार नाही. अगं सगळं जरी भेटलं सज्जन हो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख भेटेल. अन्याय अत्याचार मार्ग अवलंबून जर धन कमवलं ना तर जीवनामध्ये सगळं भेटेल, परंतु समाधान भेटणार नाही.
फॅसिलिटी सगळ्या भेटतील, गाडी भेटेल, बंगला भेटेल, सगळं भेटेल, पण त्या बंगल्यामध्ये सुखाने झोप लागणार नाही. कारण ते जो पैसा त्या माध्यमातून आणलाय ना, तो कुणाचा तरी त्याच्या मागे तळतळाट आहे. म्हणून आम्ही सांगत असतो, खिशात जरूर तुमच्या पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कुणाचा तळतळाट नसावा. कारण तो तळतळाट तुम्हाला कधीच जीवनामध्ये सुख लागू देणार नाही. मी नेहमी सांगत असतो, नीतिमत्ता पाळा, कष्टाचा घाम गाळा, तरच फुलेल जीवनाचा मळा, नाहीतर गोरगरिबाचा कापून गळा. तुम्ही जर पैसा केला ना मायबाप गोळा, तर तुमच्यासाठी एक दिवस उजाडेल काळा. विठ्ठला आणि दिवस उजाडेल काळा, यम येऊन दाबेल तुमचा करकरा गळा. म्हणून हात जोडून नारदाच्या व्यासपीठावरून सांगतो, आणि जीवनातल्या वाईट गोष्टी सारून बाजूला सारून साधू संतांच्या वचनाकडे, परमात्म्याच्या चिंतनाकडे वळा. याच्यासाठी तुकोबारांनी आपल्याला जीवन सांगितले महाराज परमात्म्याने. भक्तीचा अट्टहास करा, तीच भक्ती कामाला येणार आहे. करा हरी भक्ती, पुढे येईल कामा. आणि सोडविणे यमापासून या, यमापासून जर आपल्याला सुटका जर पाहिजे असेल ना, तर ही भक्ती करा. या जगात सगळं संपेल दादा, पण उरला उरे विठ्ठल. या जगात फक्त उरणारी एकच गोष्ट आहे, म्हणून हरिभक्ती करा, ती कामाला येईल आणि तुम्हाला यमाच्या तावडीतून सोडेल. अरे यमाचा मार म्हणजे काय साधा असतो का महाराज? मारिती माणसाने हरीचा पाहुणा झाला पाहिजे. यमाचा जर पाहुणा झाला ना महाराज, तिथं काय अमोलदादा रसपोळी नसते आजच्या वेळी. म्हणून महाराजांनी, आता तुम्ही तर सांगितलं बऱ्याच दिवसातून योग आला, माऊलींच्या जीवनामध्ये आमच्या योग आला. अनेक दिवसाची प्रतीक्षा होती, परंतु ती पूर्ण झाली. कारण ही प्रतीक्षा पूर्ण करण्याकरता मनोहर महाराजांचा आदर्श होता. आणि वारकरी संप्रदायाची सेवा काय असती ती वारकऱ्यांनीच करावी महाराज. नाही तर असं आता कसं होतंय तात्या, लोकांना वाटते आपले पाहुणे रावळे आले, बस तेवढा कार्यक्रम करायचा, बाकीचे जाऊ द्या, आपला काम बनता भांडणे जायचं असं झालं. परंतु ते माझे सोयी रे सज्जन सांगातील, पाय आठविती विठोबाचे, एन मानविधी पाळना पुरते. महाराज त्यांनी सेवा करावं. तर आमच्या मनोहर महाराजांनी सेवा केली. जीवन जगत असताना महत्वाचा मुद्दा आहे असा सज्जन हो, की अशा व्यक्तींचा पाहुणा व्हा, अशांचा पाहुणा व्हा की तिथं पाहुणचार चांगला झाला पाहिजे. म्हणून या जगतामध्ये तुम्ही यमाचा पाहुणा जर झाला तर काय, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर. आणि हरीचा जर पाहुणा झाला तर आपल्याला जीवनामध्ये चांगली गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही सज्जन हो. म्हणून साधू संतांनी सांगितलंय, हरीचा पाहुणा व्हा. कारण तो पाहुणा शेवटच्या क्षणाला तुम्हाला निश्चित स्वरूपाने धावून येईल. आणि आयुष्यामध्ये भक्ती त्याच्यासाठीच करायची असते की आयुष्याचा शेवट गोड करण्याकरता माणसाचा अट्टास असावा. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये जो अट्टास केला ना त्याच्या करता केला की शेवटचा दिवस गोड होण्याकरता. आणि शेवट जर गोड कशाने होत असेल, शेवट तो होतो तुझी आणि गोड, आणि म्हणून चाड धरीत असो. म्हणून जीवनामध्ये भक्ती करा, कारण परमात्म्याशिवाय शेवट गोडच नाही. शेवट तो भला
आपली पण परिवाराची पण पुण्य असते असे लोक भेटले पाहिजे. दोन माऊली दोन इथं, आणि माऊली म्हटलं की आम्ही नेहमी सांगत असतो वा, दोन्ही महाराजांचं नाव आहे, गायकांचं नाव आहे माऊली. त्यांच्या जीवनामध्ये साधू संतांची सावली, आई वडिलांनी त्यांना चांगली वाट दावली, म्हणून त्यांनी दोघांनी आजपर्यंतची जिंदगी परमार्थासाठी लावली. महाराज आपल्या परिसराचं वैभव आहे, ज्याचं कधीच करू नये मोल, याचं नाव असतं महाराज अमोल. आणि जे कायम ज्याचा व्यवहार असतो नील, त्यांचं नाव आहे सुनील. अनेकांच्या मनामध्ये ज्यांनी अधिराज्य केलंय, आपल्या परिसरामध्ये भक्ती काय असती ते आपल्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी सुंदर आपल्या जीवनाची वाटचाल करत पोटाचे खिळगे भरण्याकरता प्रत्येकाला काम करावं लागतं, आणि ते काम करण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या गावाखेड्यातून येतात लोक. आपण त्यांची सेवा करता, तुमच्याबद्दल आम्हाला नेहमी आदर आहे. मात्र परिवाराबद्दल नेहमी आम्हाला आदर आहे, कारण तुम्ही अनेकांना स्थान देण्याचं काम करताय, अनेकांची उपजीविका भागवण्याचं काम करताय. अरे पोटाची खिळगी भरण्याकरता प्रत्येकाला काम करावं लागतं, पण त्याच्यातूनही वेळ काढून तुम्ही राम म्हणा. ज्याच्या मुखामध्ये असेल राम, त्याच्या अंतःकरणामध्ये कधीच येणार नाही काम. अशाच व्यक्तींनी हा कार्यक्रम आमच्याशी जोडून आणलाय, ज्यांच्या निमित्ताने आम्ही इथं आलो. त्यांचं नाव आहे सखाराम. जगाचं कसंही असू देतात त्या चित्र, पण सोबत असावे लागतात अमोलदादा चांगले मित्र. ज्या ज्या वेळी सुखादुखात आपण याल ना एकत्र, जगाला असं काही दिसेल चित्र, त्यावेळी बघणारा प्रत्येक व्यक्ती म्हणेल, अरे सखाराम दादांनी जीवनामध्ये किती चांगले जमवले मित्र. विठाला प्लस मायनस असतं ना, हे या उत्तर कार्यातून घडून येतं, आणि त्या ठिकाणी हे पुण्य पोहोचतं, आणि परमात्मा त्यांना जवळ करण्याकरता ही फार गोष्ट महत्वाची आहे. म्हणून पुत्राचं कर्तव्य असतं की या गोष्टी केल्या पाहिजे. साधू संत घरी आले पाहिजे, 4 अन्नदान पात्र उठले पाहिजे. अरे या जगात कशाचीही किंमत तुम्ही करू शकाल, पण जगात बापाची किंमत कोणी करू शकत नाही. त्या बापाची, आई वडिलांची सेवा करा. सकळ तीर्थाची धुई जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. प्रत्येकाची सेवा करण्याकरता ज्या ईश्वराने आईचं रूप धारण केलं, तिला आई म्हणायचं सज्जन हो. आणि 33 कोटी देवतापैकी मानवी जीवनातला जिवंत देव म्हणजे आपला बाप असतो. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. जगात कुणाची सेवा करण्याची झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वधामध्ये हसू जरी कणा वाकला, घरी ज्या घरी बाप जिवंत आहे ना, त्या घराकडे वाकड्या नजरेनं बघायची कोणाची ताकद नसते. म्हणून बाप झाल्याशिवाय अमोलदादा बापाची किंमत कळत नाही. आज बाप आमच्या अमोल महाराजाला एक मुलगा आहे, काय वैभव असतं आणि परिवाराचं तेच सुख असतं अमोलदादा. आम्ही आज पाहिलं, आणि म्हात्रे परिवाराची सुद्धा मला आनंदानं ही गोष्ट, आनंद या गोष्टीचा आहे. अरे आपला
पिता आज जरी आपल्यात नाही तरी त्या पित्याला सुद्धा आनंद होतोय. अरे माझ्या परिवाराने इथं लावलेली सगळी लिस्ट असेल, किरण दादा असेल, विवेक दादा असेल, मेघाताई असेल, विशाखा ताई, सुवर्णाताई, दीपक दादा, संदीप दादा, सुनीता ताई, रेखा ताई, रेश्मा ताई आणि रणजित दादा, हे जो सगळा म्हात्रे परिवार आहे ना तात्या, या सगळ्याला आपल्याला सांभाळण्याचं काम आदरणीय सखाराम तात्याच्या नंतर आपल्याला करायचंय. आपण सगळ्या परिवाराच्या सुखदुःखात आपल्या जीवनातला अनमोल वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आलो. त्या अर्थी या परिवारावरती आपलं सगळ्याचं प्रेम असल्याशिवाय आपण या ठिकाणी आलो नाही. आपलं प्रेम आहे म्हणून कुठंतरी कळवळ असल्यामुळे या परिवारासाठी आपण आलोय. सचिन विठ्ठल सांगतात तुम्ही असा भक्तीचा अट्टास करा, कीर्तन करा, भजन करा, प्रवचन करा, हीच जीवनामध्ये भक्ती कामाला येईल. कारण अंतकाळाच्या वेळेला धावून येणारा सोयरा या जगातामध्ये परमात्मा आहे. कारण गजेंद्राचं फार मोठं उदाहरण आहे महाराज अष्टमक स्कंदामध्ये आलेलं. गजेंद्र परिवारामध्ये एवढा तल्लीन झाला होता, त्याला देवाची आठवण सुद्धा नव्हती. नवे देव कोण आहे हेच माहित नव्हतं. एवढा परिवारात एवढा त्या जलक्रीडा करण्यात मग्न झाला होता. तळ्यामध्ये खेळता असताना परिवाराशी एवढा मग्न झाला, पण तू खेळत असताना मगरीने त्याचा पाय धरला आणि मगर पाण्यात ओढायला ताकद कमी लागते, मगर पाय ओढायला लागली. हत्तीचं बळ कमी पडायला लागलं. आता हत्तीचा इकडे हजारो परिवार होता सज्जन हो, परंतु अनेक दिवस हे युद्ध चाललं. हे युद्ध चालू असताना सज्जन हो प्रत्येकाला वाटलं अरे हे पिकलं पान आहे, गळून जाणार आहे, कुठे याच्या नादी लागता, जरा कमवा पैसे, 4 पैसे कमवा. आता हे तर गेलंयच, परंतु आपल्याला पुढची जीवन जगणं अवघड होईल. हे एक 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 निघून गेले सज्जन हो. त्यावेळेला गजेंद्राला वाटलं अरे ज्या परिवारासाठी मी आतोनात प्रयत्न केले, काबाड कष्ट केले, तो परिवार लहानातून मोठा केला, एवढा परिवार घडवला, याच्यातलं कोणीच धावून आलं नाही. त्या सरोवरातलं एक कमळाचं फूल घेतलं आणि देवाची सुद्धा ओळख नव्हती महाराज, वर सोंड केली आणि सांगितलं कोण होईल ब्रह्मांड चाळक आणि आपणच हाक देईल हाके. ज्या वेळेला अंतकरणातून अंतकाळाच्या वेळेला कोणी हाक मारतो ना, त्यावेळेला निश्चित स्वरूपाने माझा परमात्मा धावून येतो. गजेंद्रा करता आला, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. इतक्या तोरा झाली महाराज, गरुडाला सुद्धा मागे टाकला आणि गजेंद्राचा उद्धार करून टाकला महाराज. ही वारकरी संप्रदायाची किमया आहे, साधू संतांनी सांगितलेली किमया आहे. म्हणून जीवन जगत असताना अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, कारण नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. म्हणून आयुष्याचा शेवट गोड करण्याकरता तुम्ही परमात्म्याला आपलंसं करा. कारण या जगात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा. या जीवाला सुख पाहिजे असेल ना, तर तुम्ही तो देव आपलासा करून घ्या. तो देव आपल्या जीवनामध्ये आला ना महाराज, की आपला शेवट गोड झाला. आयुष्यभर केलेला फलद्रूप परमार्थ फलद्रूप त्या दिवशी होतो, ज्या दिवशी आपला शेवट गोड होतो महाराज. म्हणून शेवट गोड होण्याकरता अट्टास करा. बाकीच्या जीवनात आपल्या फक्त शेवटाला किंमत आहे आणि तो शेवट गोड व्हावा म्हणून अट्टास करा. प्रत्येकासाठी चांगलं काम करा, 4 लोकांना बोला, पिढी घडवण्याचं काम करा. इथं चांगले चांगले माणसे तात्या तुमच्यासारख्याचं काम आहे, आमच्यासारख्याला आशीर्वाद दिला. तरुण लोकांनी कीर्तनामध्ये आलं पाहिजे, तरुणांनी परमार्थ केला पाहिजे. पण होतंय काय, कीर्तन भजन म्हणलं की तात्या तरुण जातात दुरून. मग आमच्यासारखे अमोलदादा कीर्तनकार, प्रवचनकार, माऊलीसारखे गायक वादक किती जरी आणले दुरून, तरी गावठी उणीव निघत नाही भरून. म्हणून धर्ममंडपामध्ये असावे लागतात तरुण. आणि ज्या धर्ममंडपामध्ये आहेत तरुण, त्या धर्माकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहत नसतं फिरून. ही तरुणाची ताकद आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि त्या तरुणाला घडवण्याचं काम आपल्या मार्गदर्शनाखाली होते. चांगली उज्ज्वल पिढी घडवण्याचं आपण काम करत आहात. आनंद वाटतो. असाच परमार्थ टिकून ठेवा. 4 नोटा आम्हाला कमी दिल्या तरी हरकत नाही, परंतु कीर्तनाला बोलवत जा. अरे आयुष्यामध्ये काहीच सोबत येत नसते, माणुसकी सोबत येते. आणि ती माणुसकी घडवण्याचं व्यासपीठ म्हणजे कीर्तन महाराज. एखाद्याला जर डॉक्टर व्हायचंय ना, त्यांनी मेडिकल कॉलेजला गेलं पाहिजे. एखाद्याला वकील व्हायचंय ना, त्यांनी लॉ कॉलेजला गेलं पाहिजे. एखाद्याला इंजिनियर व्हायचंय ना, त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं पाहिजे. परंतु ज्याला माणूस व्हायचंय ना, त्यांनी या कीर्तनामध्ये आलं पाहिजे. कारण संत विचार ऐकायला मिळतात,
संत विचार हे मानवी जीवनातली आबाधिता मानवता जिवंत ठेवण्याचं कायम काम करत असतात. म्हणून संतांच्या चरणावरती नतमस्तक झालं. झाला म्हणून ही चांगली पिढी घडवण्याचं काम करा. पण होतंय काय तात्या, आम्ही विनोदाने सांगतो, आजची पिढी, जुनी पिढी, तरुण पिढी घडवायची सोडून तेच मंदिरात जाऊन अमोलदादा वडतात बिडी. सांगण्याचा महत्वाचा मुद्दा आहे, आपण पिढी घडवली पाहिजे. आपण आज मला मनोहर महाराजांनी आपलं जीवन सांगितलं, असं जीवन जगा, तुमच्यामुळे 4 लोक घडतात. पण होतंय काय, अनेक ठिकाणी आम्ही बघतो, आता इकडं जरा तेवढा आम्हाला काय आता अनुभव नाही अमोलदादा, परंतु लोक काय करतात, पिढी घडवायचं सोडून मंदिरात जाऊन बिडी वडतात. आणि बिडीचा तोटा काय होतो मग, पिढी जर आयुष्यामध्ये बिडी तर बिघडेल शरीराची घडी, आणि जर बिघडली शरीराची घडी कधी बांधणार मायबाप मुलांसाठी माडी, कधी घेणार त्या बिचाऱ्या माय माऊलीसाठी साडी. अरे ती भेटली आहे साधी भोळी येडी म्हणून टिकली आहे तुमची जोडी, नाही तर कधीच लावली असती तिने तुमच्या संसाराला काढली. तरी 4 चौकात स्वाभिमानाने सांगते, कशी वाटते आमची राम सीतेची जोडी. तुम्हाला समजती ती राम, तुम्हाला समजती ती राम, तुम्ही समजा तिला सीता, तुम्ही समजता तिला सीता, मग बाजाराला जाऊन का पिता. अरे वाईट वक्त खाता, तिथंच लोळता, येता जाता समाधान तो लाता. म्हणून हात जोडून सांगतो, भगवंताच्या चरणावरती ठेवा माथा, वाचा तुकोबारायांचा गाता, तरच खुश होईल सीता आणि पिता. विठाला म्हणून एका आदर्श विद्याच्या निमित्ताने, या रात्रीच्या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या या गावामध्ये बोलवण्याचा आम्हाला योग आला. आपण सगळेजण उपस्थित आहात. धावत्या वेगामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आयुष्याचा शेवट गोड कशाने होतो हे सुद्धा आपण तुकोबारायांच्या शब्दाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून यथामती येता अवकाश आपल्या वेळेप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात जर शेवट गोड झाला ना महाराज, आणि भगवंताची जर संगत घडली, तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखील ते मिळेन भोग सुखाचे सोहळे. देवाची संगत झाले की आपल्याला निश्चिंती प्राप्त होते. अभंगाचं 2रं चरण. आता या ठिकाणी आपली सेवा आटोपण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नियोजित ठरलेल्या वेळाप्रमाणे आपली सेवा, कारण कसं असतं, जास्त वेळेलाही जाता पुढे येत नाही त्या. एकदा प्रेमाने भजन करा, हात वर करून परमात्म्याला हळवा, कारण
नव्हता महाराज, तरी आपलं जीवन समाजासाठी जाळलं. म्हणून आज हे धर्मकीर्तन मंडप हे होतंय ना, हे छत्रपती शिवरायांची कृपा आहे महाराज. जीवन जगत असताना समाजासाठी समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि छावा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिलाय सज्जन हो. अरे धर्म सोडावा म्हणून माझ्या राजाला फार क्रूरतेने मारलं, अंगाची कातडी काढली, नको नको त्या हाल अपेष्टा केल्या, तरी माझ्या राजाने येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन म्हणून 2 संस्कृतचे ग्रंथ जगाला समर्पित करत, आपली धर्मनिष्ठा प्रतिपादन करत, तापलेल्या सळया डोळ्यामध्ये झेलत मृत्यूला आलिंगन देणाऱ्या वीर राजाची ही पुण्यभूमी आहे. याच्याबद्दल आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. मानवी जीवन भंगू नये म्हणून जे अभंग गावे लागतात, ते अभंग ज्या तुकोबारांनी तुमच्या आमच्या हाती दिले, त्या तुकोबारांचा महाराष्ट्र आहे. ज्यावेळेला संपूर्ण ब्रह्मानंदाला एक चांगला मार्ग दाखवण्याकरता ज्या ज्ञानोबारांनी या जगताचं असं दुःख सहन करून असे एक भाकरी निर्माण केली महाराज, ती भाकरी खात असताना अमोलदादा तुमचं आमचं आजही पोट भरतं. त्या भाकरीचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि त्या ज्ञानोबारायांचा महाराष्ट्र आहे. त्या ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा, तुकोबारायांचा पालखी सोहळा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आनंद घेणार आहोत. आणि ज्ञानोबा तुकोबांची वारी म्हणजे संपूर्ण विश्वाला तारी. जो आला माऊलीच्या दारी, त्याच्या जीवनातली दुःख निघून जातील सारी. म्हणून कितीही असू द्या मायबाप तुमच्या मागे दुनियादारी, कधी चुकू नका माझ्या ज्ञानोबा तुकोबाची वारी. झालेली सेवा या ठिकाणी आटोपण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय सखाराम दादाच्या रातीच्या या कीर्तनाच्या